हॅलो, तुम्ही लक्ष दिलं असेल PRP किंवा GFC ह्या 2-3 गोष्टींचा आज खूप जास्त प्रमाणात आपल्याला नेहमी ऐकू येतात की हेअर फॉल किंवा हेअर थिनिंग मध्ये PRP किंवा GFC करण्याचं प्रमाण यावेळी एवढ्यात खूप वाढलेलं आहे. नेमकं आपण लक्षात घेऊया की PRP काय असते, कसं करतात आणि त्याचे नेमके कोणाला फायदे घेण्याची शक्यता सर्वात जास्त असते. पहिली गोष्ट BRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, जे आपल्या स्वतःच्या ब्लड मधून आपण जो प्लाझ्मा वेगळा करतो ज्याच्यामध्ये प्लेटलेटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते. प्लेटलेट्स म्हणजे जे आपल्याला रिपेअर आणि रिजनरेशनसाठी कामात येणारी गोष्ट. जसं आपल्याला काही लागलं तर जेव्हा ती खट्टी पकडल्या जाते त्या खट्टीमध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण जास्त असते. जो सॉलिड आपल्याला भाग वर दिसतो तो त्या प्लेटलेट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे जेव्हा आपण ते इंजेक्ट करतो कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही शरीराच्या स्किनमध्ये, तेव्हा तिथे रिपेअर आणि रिजनरेशनचं काम जनरली जास्त सुरू होते असं दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण प्लेटलेट जास्त असणारं प्लेटलेट रिच प्लाझ्मा वेगळा करून ब्लडमधून तो इंजेक्ट डोक्यामध्ये करतात, म्हणजे स्कॅल्पमध्ये करतात. त्याच्यामुळे होते काय नेमकं की जे नॉर्मल केसांची किंवा थिन झालेल्या केसांची जे रिपेअर आणि रिजनरेशनची जे प्रोसेस आहे ती फास्ट व्हायला लागते. त्याच्यामुळे हेअरफॉल कमी होऊन दाट हेअर व्हायला मदत होते. कोणी करायला पाहिजे? कुणीही करू शकते. एकदा तुमचं वय 20च्या वर किंवा 21च्या वर जर असेल आणि तुम्हाला असं जाणवत असेल की माझ्या वडिलांचं टक्कल आहे तर मला होण्याची शक्यता आहे, किंवा हेअरफॉल सुरू असेल, हेअरफॉल जास्त झालेला असेल कुठल्या कारणांमुळे, किंवा काही कलरिंग, हेअर डाय किंवा कुठल्या केमिकल्समुळे जर हेअर डॅमेजेस झालेले असतील तरीही तुम्ही PRP करू शकता. पेशंटच्या मनात एक गैरसमज असतो की केस पातळ होऊ द्या किंवा टक्कल होऊ द्या त्याच्यानंतर PRP करू. हे जर तुम्ही केलं तर मात्र खूप वेळ झालेला असेल. त्याच्यामुळे जितक्या लवकर करता येईल, जितक्या लवकर सुरुवात त्याची करता येईल तितक्या लवकर ट्रीटमेंट केलेलं कधीही चांगलं. PRP सोबतच बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टींचा आपण ऍडजंक्टिव्ह म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सोबत असणाऱ्या ट्रीटमेंटचाही वापर आपण त्याच्यामध्ये करतो. जसं डर्मा रोलिंग आहे, लेझर थेरपी आहे, डाएट, एक्सरसाइज, मेंटेनन्स, सिरम्स, व्हायटामिन्स आणि बाकीच्या इतर गोष्टी जसं होमिओपॅथीच्या काही हेअरसाठी महत्वाचे असलेले औषधं, असा सगळं एक पॅकेजमध्ये जर आपण PRP सोबत जर केलं तर त्याचा परिणाम खूप चांगला पाहून आपल्याला दिसलेला आहे. त्याच्यामुळे वाट पाहू नका की केस गळतील, केस पातळ होतील आणि त्याच्यानंतर आपण PRP करू. जितक्या लवकर करू शकत असाल तितक्या लवकर सुरू करा. थँक्यू सो मच.